tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। फलंदाजी करणारा संघ अर्थातच आई वरदानी सुडकोली या संघासाठी जिथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी। पुढील चेंडू गोलंदाज राजच्या माध्यमातून गतीचा वापर होतोय आणि भरधाव गतीने फेकले जाणारे चेंडू फलंदाज ठरतोय बाद आणि जाईल मैदानातून बाहेर डगआउट मध्ये। क्षमता आहे परंतु आज क्षमतेपेक्षा जास्त धावावं लागेल। मैदानाच्या वरती फटका फसतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये। अजून एक फलंदाज जाळ्यामध्ये सापडतोय, फलंदाज होतोय बाद, जाईल तंबूच्या आश्रयाला। आपण पाहतोय गोलंदाजी करणारा संघ अर्थातच ओम साई सराई हा संघ जिथे चांगली गोलंदाजी, तंत्रशुद्ध स्वरूपाची गोलंदाजी। 53 धावा बनवायच्या होत्या, 52 धावा बनवल्या गेल्या होत्या। 53 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सुडकोली संघ यशाच्या शिखरापर्यंत कसा घेऊन नेला जाईल याच आपण पाहतोय। याची देही याची डोळा, टाळ्या वाजवल्या जातात गोलंदाजासाठी। कौतुकास्पद कामगिरी आजच्या रजनीमध्ये राजची देखील पाहायला मिळते। राजचं कौतुक करावं तितकं कमी असणार आहे कारण की मारून देत नाहीये राज। आता देखील फटका फसतोय कॉटन बोल्ड, राज आपण पाहतोय होतोय यशस्वी, फलंदाज होतोय बाद, जाईल तंबूच्या आश्रयाला। जे आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या गोलंदाजीसाठी। आणि अजून एक विकेट प्राप्त केली जाते मैदानाच्या वरती। राज ऑन फायर, डीजे मास्टर होऊन जाऊ द्या सेलिब्रेशन। या षटकामध्ये आपण पाहतोय राज तुरे आला, त्याने गोलंदाजी नाही केली तर त्यांनी गाजवलं असं म्हणावं लागेल कारण का तब्बल 4 फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवला। एकदा जोरदार टाळ्या राजसाठी झाल्याच पाहिजेत। 11 चेंडू 29 धावा, अजून एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पडतोय मैदानाच्या वरती। चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून आज अनुभवतोय राज। पुनश्च एकदा राईट आर्म अराउंड विकेट, फटका फसतोय आणि पुनश्च एकदा एक फलंदाज जाळ्यामध्ये सापडतोय। बॅक टू द पॅव्हेलियन डीजे।